नमस्कार, गॉड ब्लेस यू आशोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पेरूची चटणी. याच्यासाठी साहित्य लागणारे हा 1 वाटी बिया काढून ठेवलेला बारीक चिरलेला पेरू, म्हणजे जमेल तसं. त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे 2 ते 4 मिरची चवीप्रमाणे. तिखट कमी लागत असेल तर कमी मिरच्या घ्या. त्याच्यानंतर बारीक चिरलेला 1 कांदा, अशा फोडी करायच्या मिक्सरमध्ये बारीक होतं. आणि अर्धी वाटी कमी आंबट असलेलं दही. त्याच्यानंतर फोडणीसाठी हिंग, हळद मिक्सरमध्ये बारीक करताना टाकायची आहे, थोडेसे जिरे टाकायचे आणि चवीप्रमाणे मीठ. फोडणीसाठी मोहरी आणि जिरे आणि हिंग असं सगळं मिक्स करून आपण घेणार आहोत. सगळं साहित्य याच्यात टाकलेलं आहे. मिक्सरमधून अशी बारीक काढून घ्यायची एका बाउलमध्ये. आणि ती झाली इथे फोडणी. चांगले दडदडू द्यायचे, जास्त काळे पण नको आहे. बदामी रंगावरची फोडणी. आता आपण या चटणीवरती टाकणार आहोत. झाली बघा ही पेरूची चटणी तयार. नक्की करून बघा. स्वादिष्ट अशी साध्या पोळीसोबत, भाकरीसोबत, धपाट्यासोबत, इडलीसोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. नक्की करून पहा. जय श्रीकृष्ण.